Hello, welcome to back another video of Saksham Pravesh MST CET Counseling 2026-2027. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की ब्रांचेस बद्दल, कम्प्युटर सायन्स ब्रांचेस, अलाइड ब्रांचेस किंवा इतर ब्रांचेस, त्या ब्रांचेस बद्दल डिस्कस करताना की प्रत्येकाला काउन्सिलिंग मध्ये काय पाहिजे असते की हा त्याला कॉलेज लिस्ट मिळाली, ब्रांच बद्दल पण कळालं, हा ठीक आहे, सुरुवातीला ब्रांच सगळ्यांचे फिक्स असतात, पण कधी कधी काय की दुसरं घ्यायला म्हणून आपण पण घेतो आणि आपण पण त्याच मार्गावर चालत राहतो. या गोष्टींचं भरपूर उदाहरण बघत जात होतो. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार की इंजिनिअरिंग ब्रांचेस आणि त्याबद्दलचं सर्व म्हणजे काय रिअलिटी काय, कसं आहे, तुम्ही ती घ्यावी का नाही हा तुमचा प्रश्न आहे. बट त्याबद्दल तुम्हाला अनालाइज करणं, त्याबद्दल सर्व माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. ते पाहूया आपण त्याबद्दल. सक्षम प्रवेशच्या या आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ब्रांचेस बद्दल पाहत आहेत आणि ब्रांचेस बद्दल मध्ये पाहायला गेल्यानंतर ब्रांचेस बद्दल जर आजकाल आपण नाव काढलं तर पहिलं नाव येतं सीएससी, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पाहता मग त्यामध्ये दुसऱ्या वेगवेगळ्या ब्रांच आल्या त्याच्या, लाईक AIML, AIDS, भरपूर साऱ्या ब्रांच आल्या. ठीक आहे, मग काय घ्यावं सर, कम्प्युटर सायन्स घ्यावं काय हे साईड ब्रांचेस घ्यावं? साईड ब्रांचेस म्हणजे कोणत्या कोणत्या आल्या आपण पाहूया. पहिली ब्रांच AIML विथ CSE, कुठं कुठं प्लेन AIML पण असतं, AIDS आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑफ डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, नवीन ब्रांच आले त्यामध्येच रोबोटिक्स, ऑटोमेशन. ज्यावेळेस मुलांना CSE कोर मिळत नाही तो त्यावेळेस मुलं ह्या साईड ब्रांचेसकडे जातात. त्यानंतर आपण पाहत गेलो तर दुसऱ्या CS रिलेटेड ब्रांचेस लाईक CSE विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, ह्या भरपूर साऱ्या ह्या AIML वेगळ्या, AIDS वेगळ्या, अशा भरपूर सारे कोर्स कॉलेजने काढलेले आहेत. कारण सर्वांना तेच पाहिजे. ज्यावेळेस हे मिळत नाही तोपर्यंत हे लगेच त्यामध्ये आली इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स. खूप कमी ठिकाणी ब्रांच आहे, बट अशा ब्रांच सुद्धा आलेल्या आहेत, माहीत असणं गरजेचं आहे. कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, जी की सध्या ट्रेंडिंगला ब्रांच चालू आहे. महाराष्ट्रामध्ये 2-3 ठिकाणी ब्रांच आहे आणि त्याबद्दल स्टुडंट्सला माहिती कमी आहे. या सर्व ब्रांचेसचं माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण पाहूया आजच्या कम्प्युटर सायन्स रिलेटेड सगळ्या ब्रांचेस. ठीक आहे, यानंतर आपण जवळपास हळूहळू इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ENTC, इलेक्ट्रॉनिक्स बद्दलच्या सगळ्या ब्रांचेस त्या सगळ्या पाहणार आहोत. ठीक आहे, तर आपण या कम्प्युटर सायन्स बद्दल पाहायला गेलो तर आजकाल आयटी एक मेन ब्रांच आहे. IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ठीक आहे, पुण्यामध्ये जवळपास 90% कॉलेजला ब्रांच आलेले आहे. CS आणि IT. नवीन ब्रांच आली आहे कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड IT, ही एक ब्रांच आहे. असे भरपूर साऱ्या ब्रांच आहेत आणि त्या ब्रांचेस बद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण ऑप्शन फॉर्म भरणार आहे, आपल्याला कॉलेजचं नाव माहिती आहे, बट त्या कॉलेजला ती ब्रांच आहे हे माहितच नसतं, मग त्यावेळेस आपण ती ऑप्शन टाकतच नाही. सो प्रत्येकाला प्रत्येक कॉलेजची ती ब्रांच माहित असणं गरजेचं आहे. जर एखाद्या कट ऑफ मध्ये आपण बसत असेल तर त्या ब्रांचेस बद्दल पूर्ण माहिती गरजेचं. हा ठीक आहे, चला ब्रांच माहिती आहे, ही ब्रांच आहे आणि घेतली डोळे दाखवून, आणि पुन्हा पुन्हा जर तुम्हाला त्यातलं काही येत नसेल तर त्याचा उपयोग आहे का? काय नाहीच आहे. सो तुम्हाला प्रत्येक ब्रांचची प्रत्येक इन्फॉर्मेशन असणं खूप इम्पॉर्टंट आहे, जी की तुम्ही स्वतः अनालिसिस करायचे की हा ठीक आहे, त्याला वेबसाईटला जावा, त्या कॉलेजच्या स्पेसिफिक प्रत्येक कॉलेजनं आपापल्या वेबसाईटला प्रत्येक ब्रांचची माहिती दिलेली असते. ती माहिती पाहणं गरजेचं आहे की प्रत्येक कुठल्याही कॉलेजमध्ये जावा तुम्ही, कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही ते पाहू शकताय. तर आता हे आपले झाले कम्प्युटर सायन्स बद्दल. ठीक आहे, आपण आता सेम दुसरी ब्रांच आपली कुठली, ENTC, जी की काही लोक मन लावून म्हणजे घ्यायचीच म्हणून घेतात, जे की त्यांना खरंच सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं. बट काही लोक CSE मिळालं नाही म्हणून ENTC कडे जातात. दॅट इज 50% हार्डवेअर अँड 50% सॉफ्टवेअर. समजते? 50% हार्डवेअर अँड 50% सॉफ्टवेअर हे आहे ENTC. या ENTC बद्दल आपल्या काउन्सिलिंग मध्ये, सक्षम प्रवेश या काउन्सिलिंग मध्ये आपण मोफत फ्री काउन्सिलिंग एक ठेवलेली आहे. त्याचा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सध्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, कमेंट बॉक्समध्ये पण पिन आहे. त्या ग्रुपमध्ये जॉईन करून आपण प्रत्येक ब्रांचचं विश्लेषण त्या एक्सपर्ट्स कडून करतोय. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही त्या ENTC ब्रांच बद्दल, CSE बद्दल आणि भरपूर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या सर्व ब्रांच बद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. सेम हे झालं ENTC मध्ये मग सेमीकंडक्टर इंडस्ट्री आता कमिंग येत आहे असं म्हणलं जात आहे, बट अजून तरी स्टेबल ब्रांच नाही आहे प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये. ह्यातले मुलं मग IT मध्ये कंपनीमध्ये इलिजिबल असतात. सेम तोच सिलेबस 50% असतो कोडिंगचा वगैरे.
त्याबद्दल सुद्धा आपण डिटेल बोलणार आहे. ठीक आहे, हा झाली ईएनटीसी. नेक्स्ट आपली काय झाली मग पुन्हा नेक्स्ट ब्रांच जी की नंतर ईएनटीसीचा एक मोठा भाऊ म्हणले जाते, दॅट इज इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रिकल बीटेक इन इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रिकल इज अ कोर ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग. कोर ब्रांच आहे इलेक्ट्रिकल ही आपली इंजिनिअरिंगची, जे त्याला हार्ड ब्रांच म्हणलं सुद्धा जातं. सर्किट ब्रांच या साईडला केलं जातं. ठीक आहे, हार्ड म्हणलं म्हणजे हार्ड नसतं, सेम इंजिनिअरिंग इज ऑल हार्ड. ठीक आहे, प्रत्येक ब्रांच त्या लेवलला त्याच्या लेवलला हार्ड असते आणि त्यानुसार तुम्हाला कव्हर करत असतं. इलेक्ट्रिकलमध्ये सध्या इलेक्ट्रिकल ही ब्रांच खूप कमी ठिकाणी राहिलेली आहे. कमी ठिकाणी राहिलेली आहे याचा अर्थ असं नाही की याला स्कोप नाही आहे. सध्या ह्या वर्षीचं सगळ्यात जास्त प्लेसमेंट इलेक्ट्रिकल या डिपार्टमेंटला दिलं असून पुण्यामध्ये जवळपास टॉप प्लेसमेंट हे आयटीला तर आहेच, बट सेकंड नंबरला इलेक्ट्रिकल आहे. टॉप आयटी अँड सेकंड वन इज इलेक्ट्रिकल. एक आता ईव्ही व्हेकल्स ह्याचे स्कोप आहेत, त्याबद्दल पण आपण पुण्याचं एक्सपर्ट लेक्चर ठेवणार आहेत. ज्याचं लेक्चर असणार आहे 18 तारखेला, 18 जुलै 18 जुलैला आपल्या गुगल मीटद्वारे आपण व्हॉट्सअप लिंकद्वारे आपण कनेक्ट होणार आहे. ठीक आहे, हा झाला आपला 18 जुलैचा इलेक्ट्रिकल. नेक्स्ट मेकॅनिकल, वन ऑफ द कोर ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग. एक काळ असा होता जसं आज सीएसआयटीला लोक मरत आहेत, त्या एका काळात मेकॅनिकलला लोक करायचे की लाईक मला मेकॅनिकलच पाहिजे, मला मेकॅनिकलच पाहिजे, मला मेकॅनिकलच पाहिजे. ठीक आहे, मेकॅनिकलचं वापस कमबॅक म्हणाल तर आलं चालतंय. मेकॅनिकलचं प्लेसमेंट खूप चांगलं व्हायलेलं आहे. मेकॅनिकलमध्ये दुसरी एक साईड ब्रांच आली मेकॅट्रॉनिक्स आली. मेकॅट्रॉनिक्स मध्ये नंतर मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग आली. मॅन्युफॅक्चरिंग ह्यामध्येच प्रोडक्शन आलं. ह्या झाल्या साईड ब्रांचेस आणि वन ऑफ द हे झाली कोर ब्रांचेस. सो हे करायचं का सर? हे करायचं राईट. टॉप कॉलेज हे मिळत असेल बिंदास कर, बट जर तुला मिडल कॉलेज हे मिळत असेल तर नको करूस. मिडल कॉलेज फक्त आणि फक्त तेच कर. मग तुला एक वेळेस तुला कॉलेजला मिळू दे, चालतंय, मेकॅनिकलच कर. का? कोर इज ऑलवेज कोर. ह्या गोष्टी लक्षात ठेव आणि त्यानुसार काम कर तू. ठीक आहे, हे झालं मेकॅनिकल बद्दल. मेकॅनिकल नंतर झालं आपण दुसरीकडे येत आहे सिव्हिल. ठीक आहे, चला मला एमपीसी द्यायचे, युपीएससी द्यायचे, काय करायचं मग? ठीक आहे, इंजिनिअरिंग पण करायचे, इंजिनिअरिंग डिग्री पाहिजे, प्रायव्हेटमध्ये पण जॉब्स पाहिजेत. प्रायव्हेटमध्ये जॉब्स आहेत, बट तुम्ही स्वतःचा बिझनेस टाकू शकताय आर्किटेक्ट म्हणून. ठीक आहे, प्लस तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस करू शकताय. सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे कुठल्या? मग एमपीएससी मध्ये आल्या ऍज अ इरिगेशन इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, सिनियर इंजिनियर, एमपीएससी, युपीएससी, IRS वगैरे असे खूप सारे तुम्हाला पोस्ट आहेत सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये. प्लस तुम्हाला कंपनीज पण आहेत, रिअल इस्टेट, आर्किटेक्चरच्या कंपनीज आहेत. ह्या सिव्हिलसाठी तुम्हाला प्लस पॉईंट झाला. सेम मेकॅनिकलसाठी सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये जॉब्स आहेत, इलेक्ट्रिकलमध्ये गव्हर्नमेंटमध्ये जॉब्स आहेत. हे झालं हे तुमचं ब्रांचेस वाईज विश्लेषण. असे साईड ब्रांचेस खूप आहेत. मग ह्याची पण एक काय साईड ब्रांच कुठली वाली बाबा? सिव्हिल एन्व्हायरमेंटल. सिव्हिल एन्व्हायरमेंटल ही ब्रांच आहे. सिव्हिल एन्व्हायरमेंटल ब्रांच काय साईड ब्रांच झाली. नंतर अजून एक ब्रांच आपली त्यावेळेसची, सध्या नीटचा घोटाळा चालू आहे आणि नीटच्या घोटाळ्यामध्ये पोरांना आता नीट करायचीच नाही, सगळ्यांना करायचे इंजिनिअरिंग. मग इंजिनिअरिंग नीटच्या पोरांनी जर तुमचं मॅथ नसेल तर त्यांनी काय करावं? तर या बाबा बायोटेक्नॉलॉजी, बीटेक बायोटेक्नॉलॉजी. बीटेक बायोटेक्नॉलॉजी ही खूप कमी ठिकाणी ब्रांच आहे. मग त्याला कुठला ऑल इंडियामध्ये कोटा कुठला पडतो? नीट मार्क्स. स्टेट लेवलला कुठला पडतो? तुम्ही पीसीबीची सीट द्या, चालतंय, पीसीबी घ्या, बायोटेक्नॉलॉजी. हा झाला बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे, ही तरी इंजिनिअरिंगची साईड ब्रांचेस झाल्या. त्याबद्दल आपण डिटेल पाहिलं. आणि आता जर आपण त्या गोष्टीबद्दल विचार करायला गेला तर ठीक आहे, हा सगळ्या ब्रांचेस बरोबर आहेत, सगळ्या गोष्टी ठीक आहेत. मग केलं पाहिजे काय, काय घेतलं पाहिजे याबद्दल सविस्तर विश्लेषण आपल्या या पुढच्या 4 दिवसामध्ये येणार आहे. 4 दिवसामध्ये प्रत्येक ब्रांच लाईक काय आपण काय काय करणार आहे की चला ब्रांच अनालिसिस, त्याचा स्कोप आहे का, सॅलरी काय असते, हायर स्टडीज म्हणजे काय? मग एमटेक, MS, पुन्हा फॉरेन मध्ये जाणं, ॲब्रोड, ह्या गोष्टी आपण पाहू शकतो ह्या आपल्या ह्याच्यामध्ये. मग पुन्हा तुम्ही कॉलेज रिव्ह्यू, ते जे एक्सपर्ट ज्या कॉलेजमध्ये शिकलेले ते महाराष्ट्र बाहेरचे नाही आहेत, त्यामुळे काय चिंता करायची गोष्ट नाही. ते कुठल्या कॉलेजमध्ये शिकलेले आहेत त्या कॉलेजचा एक्झॅक्ट रिव्ह्यू,
अँड ऑल ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट ग्राउंड रियालिटी. ग्राउंड रियालिटी. ग्राउंड रियालिटी. दॅट्स इट. ह्या अशा गोष्टी होत राहतात आणि त्या गोष्टी होण्यामुळे तुम्हाला कळते या म्हणजे ग्राउंड रियालिटी म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या गोष्टींना ठरवून आपण आजचा हा व्हिडिओ करत आहे. ठीक आहे. आजच्या व्हिडिओला तुम्हाला कळलं की ब्रांचेस कोणत्या येतात, ब्रांचेसमध्ये नेमकं फरक काय. हा ठीक आहे, सीएसआयटीचा ट्रेंड चालू आहे, घ्या सीएसआयटी घ्या, सीएसआयटी स्कोप आहे. बट हा ठीक आहे, मला खरंच वाटतंय, खरं वाटतंय का, स्वतःला एकदा विचारा. आणि हा मग पुन्हा त्यानुसार तुम्ही ब्रांच ठरवा. तात्पुरतं तुम्ही काय, तुम्हाला एकच काम लक्षात ठेवा, तुम्ही ब्रांच पेक्षा इम्पॉर्टंट कॉलेजला द्या. कॉलेज हे इम्पॉर्टंट आहे 100%. ब्रांच सध्यासाठी आहे, ब्रांच नंतर पण कामात येणार आहे. कॉलेज तुम्ही म्हणतात कॉलेज काय 4 वर्ष आहे, हा ठीक आहे, तू शिकणार घडणार तिथेच आहे, 4 वर्षाचं तुला 40 वर्षामध्ये रूपांतर करायचं. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कॉलेजला रेफरन्स द्या. दॅट्स इट. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं असेल ब्रांच वगैरे काय आहेत. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद करतो आणि आपल्या पुढील अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.